नमस्कार, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी मसाले भात बनवलेला आहे. अगदी लग्न समारंभामध्ये जसा मसाले भात बनवतात त्या पद्धतीने मसाले भात बनवलेला आहे. कमीत कमी साहित्यामध्ये असा मसाले भात कसा बनवायचा ते पाहूयात. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मसाले भात बनवण्यासाठी मी येथे 1 कप तांदूळ घेतलेला आहे. हा कोलमचा तांदूळ आहे. तुम्हाला हवा असेल त्या प्रकारचा तुम्ही तांदूळ घेऊ शकता. आता हा तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. येथे पहा तांदूळ हा पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्यानंतर मसाले भात बनवण्यासाठी काही साहित्य लागणार आहे. तर त्या साहित्यामध्ये तमालपत्र, लवंग, मिरी आणि दालचिनी हा गरम मसाला घेतलेला आहे. त्यानंतरनं लसूण, खोबरं, कोथिंबीर बारीक करून घेतलेला आहे. थोडासा ओला वाटाणा घेतलेला आहे. त्यानंतरनं टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. हिरवी मिरची बारीक केलेली आणि कांदा चिरून घेतलेला आहे. तर हे साहित्य कमी जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त प्रमाणात भात बनवायचा असेल तर जास्त प्रमाणात साहित्य घ्या. कमी बनवायचं असेल तर कमी प्रमाणात साहित्य घ्या. आता लगेचच मसाले भात बनवायला घेऊयात. तर त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला हा टाकायचा आहे. आता यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र आहे ते छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे आणि हिरवी मिरची थोडीशी भाजली गेली की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा हा थोडासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. येथे पहा अशा पद्धतीने कांदा हा थोडासा नरम झालेला आहे आणि आता त्यामध्ये टोमॅटो आणि वाटाणा टाकायचा आहे आणि हे सर्व साहित्य आता छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. येथे पहा अशा पद्धतीने हे छान असं 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटानंतर तुम्ही येथे पाहू शकता किती मस्त असे हे मसाले परतले गेलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर बारीक केलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा छान असं हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा मसाला, पाव चमचा गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे. आता यामध्ये भिजवलेला तांदूळ आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे. तर येथे पहा हा तांदूळ यामध्ये टाकलेला आहे आणि आता तांदूळ आणि पूर्ण मसाला हा एकत्र करून घ्यायचा आहे आणि 1-2 मिनिटं छान असं मसाल्यामध्ये तांदूळ परतून घ्यायचा आहे. लगेच पाणी ओतायचं नाही. तर येथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तांदूळ हा मसाल्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतायचं आहे. मी येथे 1 कप तांदूळ घेतला होता तर त्याच कपाने 3 कप पाणी यामध्ये ओतणार आहे. कारण कोलमचा तांदूळ असल्यामुळे पाणी हे भात शिजायला जास्त लागते आणि बाकीचे साहित्य शिजण्यासाठी पण पाणी लागते. त्यामुळे येथे 3 कप पाणी ओतणार आहे. तर येथे पहा मी येथे 3 कप पाणी ओतलेलं आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरलेला आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवा आणि त्या प्रमाणात त्यामध्ये पाणी ओतायचं आहे. तर आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि हा मसाले भात आता 5 ते 7 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून द्यायचा आहे. येथे मसाला भात शिजायला ठेवून 7 मिनिटं झालेली आहेत आणि येथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा मसाले भात शिजलेला आहे आणि खूप असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे. तर आता हा मसाले भात एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि येथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा सुगंध येत आहे आणि खाण्यासाठी तर खूपच अप्रतिम लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने मसाले भात एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.